श्रोतेहो नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये अतुल दिगंबर कुलकर्णी आलेले आहेत. औद्योगिक व्यवस्थापनामध्ये त्यांचा अभ्यास असून उद्योजकता विकासासाठी समन्वयक म्हणूनही ते कार्यरत आहेत. प्रोडक्शन आणि मार्केटिंग म्हणजे उत्पादन आणि विपणन या दोन्ही क्षेत्रांमधला त्यांचा अनुभव आहे. नवीन व्यावसायिकांना, उद्योजकांना सक्षम बनवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यासाठी अनेक प्रकल्प राबवणं, त्यांची अंमलबजावणी करणं यासाठी ते सुमारे 15 वर्षांहूनही अधिक काळ कार्यरत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात स्वागत आपलं. धन्यवाद. सर, मराठी माणूस आणि उद्योग व्यवसाय हे अजूनही कुठेतरी न जुळणारं समीकरण आहे असं वाटतं. म्हणजे बरेचदा असं बोललंही जातं. हे खरं आहे का? आणि जर तसं असेल तर त्यामागची कारणं काय असतील असं वाटतं? अगदी बरोबर आहे. यामागची कारणं जर पाहिली तर दख्खन पठार जे आहे हे कृषी प्रधान आहे. त्याच्यामुळं आपला जो 70% समाज आहे तो शेतीशी निगडीत आहे. आणि शेती हा व्यवसाय नसून ते उदरनिर्वाहाचं साधन आहे. तर त्याच्यामुळे मराठी माणसामध्ये उद्योजकीय गुण जे आहेत ते वर्षानुवर्ष या ना त्या कारणाने दाबले गेलेले आहेत. मी असं म्हणणार नाही की ते नाही आहेत, पण त्यांना म्हणावी अशी प्रेरणा नाही मिळाली. त्यानंतर इंग्रजांच्या आक्रमणानंतर मराठी माणूस जो आहे तो नोकरीकडे वळाला, नोकरीमध्ये रस वाटू लागला. त्यांना सोप्या पद्धतीने पैसे मिळू लागले उदरनिर्वाहासाठी. म्हणून त्यांनी उद्योजकीय क्षेत्रात, औद्योगिक क्षेत्रात त्यांनी जास्त कामगिरी केली नाही. तरी पण याला तडा देऊन काही मोठे, खूप महान उद्योजक जे आहेत हे महाराष्ट्राच्या भूमीत निर्माण झालेले आहेत. जसं किर्लोस्कर असतील, कुलकर्णीज असतील, त्यानंतर वालचंद ग्रुप आहे. असे अनेक मोठे मोठे उद्योजक जे आहेत हे गेल्या 4-5 पिढ्यापासून तयार होत आहेत आणि ते त्या उद्योग क्षेत्रात भरपूर चांगली कामगिरी करतात. परंतु आजही दुर्दैव असं आहे की आपल्या लोकांना मुलांनी नोकरी केलेली जास्त आवडते. म्हणजे ते मुलांच्या शिक्षणासाठी, चांगली नोकरी मिळवण्यासाठी खूप पैसे उभे राहतील, पण त्याला छोटा व्यवसाय जर करायचा असेल तर त्याला घरचे, परिवाराचे सपोर्ट, मार्गदर्शन करत नाहीत, असं आपल्याला पाहावयास मिळतं. पण मग यामागची कारणं काय आणि कसं मुलांनाही मोटिवेट करायला हवंय पालकांनी उद्योग क्षेत्रात येण्यासाठी? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारी नोकरी हे मिळणंचं प्रमाण जे आहे हे अत्यंत कमी आहे. जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये नोकरी करायची असेल तर तो व्यवसाय आधी कोणीतरी तयार केला पाहिजे. त्यामुळे आता व्यवसाय निर्माण करणं ही समाजाची गरज झालेली आहे. उद्योग उभा राहणं ही समाजाची गरज निर्माण झालेली आहे. कारण आपण नुसतं हे म्हणून चालणार नाही की बेरोजगारी वाढते. उद्योगच उभे केले नाही तर बेरोजगारी वाढणारच आहे. तर आता समाजाची गरज आहे की नवीन उद्योग तयार झाले पाहिजेत, नवीन नवीन फॅक्टरीज उभ्या राहिल्या पाहिजेत, नवीन नवीन उत्पादन क्षेत्र तयार झाले पाहिजेत, नवीन नवीन सेवा उद्योग चालले झाले पाहिजेत. आणि हे करते वेळी आपला दृष्टिकोन, आपलं गाव, आपलं शहर, आपलं राज्य, आपला जिल्हा, आपला देश हा दृष्टिकोन न ठेवता आपण वैश्विक सप्लायर कसे होऊ याच्याकडे आपण जर विचार केला तरच आपल्याला उद्योगामध्ये चांगल्या संधी आहेत. जर तुम्ही जेवढा छोटा एरियावर कॉन्सन्ट्रेट कराल किंवा जेवढं छोटं मार्केट तुम्ही पाहाल तेवढी तुमची रिस्क जी आहे ती मोठी असते. त्याच्यासाठी मी असं सांगेल की उद्योग निवडते वेळी तुम्हाला वैश्विक विचार करून उद्योग निवडावा लागेल. तर आणि तरच तुम्ही रोजगार क्रिएट करू शकाल, तुम्हाला फायदा होऊ शकेल आणि तुम्ही त्यातून समृद्ध होऊ शकाल. बरोबर. आणि उद्योग किंवा व्यवसाय असेल तर नवीन पिढीकडे आपण हस्तांतरित करू शकतो. नोकरीचं तसं नाही. प्रत्येक पिढीला त्याच्यासाठी झगडावं लागणार आहे. बरोबर. मग या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठेतरी एक समाजाची उद्योजकीय मानसिकता तयार होणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण नोकरीकडे का जातो किंवा सरकारी नोकरीकडे आपला कल का आहे. कमीत कमी रिस्क घेता दर महिन्याला पैसे मिळवावेत म्हणून आपण नोकरी करतो. एक फिक्स सोर्स इन्कमचा असंही आपण म्हणू शकतो. एवढंच. परंतु हे अगदी पायाजवळ पाहणे आहे. कारण आज कोणत्याही नोकरीची किंवा कोणत्याही परिस्थितीची जागतिक शाश्वती देता येत नाही. तुम्ही जर जागतिक पटलावर पाहिलं तर ज्या काही घडामोडी चाललेल्या आहेत त्यामध्ये अनिश्चिततेचं वातावरण असतं. पण जर तुम्ही जगाच्या उपयोगी असे काही वस्तू तयार केल्या आणि त्या जगभर जर तुम्ही पुरवठा करू शकला तर आणि तरच आपण उद्योगामध्ये सर्व्हाइव्ह होऊ शकतो. आणि ह्या मानसिकता तयार करण्यामध्ये पालकांचा सगळ्यात मोठा रोल असतो. कारण पालक
5-10 लाख रुपये त्याला व्यवसाय उभा करायला देत नसतात. का? तर त्यांना असं वाटतं की मुलाला ही रिस्क घेणं योग्य नाहीये, त्याच्या कॅपॅबिलिटीज नाही आहेत. पण कॅपॅबिलिटीज नाही आहेत म्हणून सोडून देण्यापेक्षा त्या कॅपॅबिलिटीज डेव्हलप कशा होतील ह्याच्याकडे ते पाहत नाहीत. उद्योजकता शिकवणाऱ्या पण खूप कंपन्या आहेत. जसं EDI अहमदाबाद जे आहे, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट ऑफ इंडिया, तिथं उद्योजकता शिकवली जाते की उद्योजकीय गुण कसे निर्माण करायचे, त्यांना समृद्ध कसं करायचं, संधी कशा शोधायच्या, उद्योगाला समजून कसं घ्यायचं, उद्योगाच्या वेगवेगळे जे डायमेन्शन्स आहेत ते समजून कसे घ्यायचे, चांगला उद्योग कसा निवडायचा, निवडल्यानंतर त्याच्या स्केल आणि स्कोपचा अभ्यास कसा करायचा, त्याच्या विपणनाचा अभ्यास कसा करायचा, त्याचा फायनान्स मॅनेजमेंटचा अभ्यास कसा करायचा, त्याच्या डेव्हलपमेंटचा अभ्यास कसा करायचा, त्याचा प्रकल्प अहवाल कसा बनवायचा, प्रकल्प अहवाल बँकांना कसं द्यायचा, तुम्ही फायनान्स कसा प्रोक्युअर करायचा, लोन्स कसे घ्यायचे, हे सगळं शिकवणाऱ्या पण संस्था आहेत. पण दुर्दैवाने खूप कमी लोकांना ते माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्योजकीय संधी काय ह्याच्यावर चर्चासत्र झाली पाहिजेत. आपण सांगलीमध्ये राहून आपण अशी कोणती वस्तू तयार करून जगाला सप्लाय करू शकतो ह्याच्यावर विचार झाला पाहिजे. आता सांगलीच्या जवळच एक छोटं गाव आहे इचलकरंजी. इचलकरंजीमध्ये जवळजवळ 30,000 माग आहेत. मग ही तर उद्योजकीय परंपरा तुमच्या मातीत आहे, पण ती आपण ओळखली नाही आहे. तुमचा कृष्णाकाठचा जो भाग आहे तो समृद्ध भाग आहे, सगळा निसर्गाने समृद्ध आहे, पाण्याने समृद्ध आहे, शेती खूप चांगली आहे. तर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री तरच खूप छान चालू शकते. परंतु त्या गोष्टीकडं थोडंसं दुर्लक्ष केलं जातं. आज बायोटेक्नॉलॉजी करून मुलं जी बाहेर नोकरीसाठी जातात ती सांगलीसारख्या ठिकाणी खूप चांगला व्यवसाय करू शकतात. माइंडसेट नाही आहे लोकांचा. तो माइंडसेट झाला पाहिजे किंवा त्या संधी कळाल्या पाहिजेत. आपलंच आहे आपल्याजवळ, पण ते घुसळून बाहेर काढलं पाहिजे. आणि त्यासाठी विविध चर्चासत्र, विविध मुलाखती, विविध प्रकारचे डेमॉन्स्ट्रेशन, प्रदर्शनं, त्यांना जगाची ओळख झाली पाहिजे की जगात काय चाललेलं आहे. संधी भरपूर असतात, मानसिकता मात्र आपल्याला खूप परिश्रमाने तयार करावी लागते. उद्योजकीय मानसिकता जे तुम्ही बोलले, तर त्याच्यासाठी समाजाचे, व्यक्तीचे आणि विविध संस्थांचे प्रयत्न गरजेचे आहेत, जेणेकरून या उद्योजकीय मानसिकता तरुणांमध्ये रुजवल्या जातील. जसं तुम्हाला माहिती की सांगलीमध्ये 2-3 इंजिनिअरिंग कॉलेज तर असतीलच. त्यातून आपण दरवर्षी किती उद्योजक बाहेर काढतो. कॉलेज शुड ॲक्ट ॲज अ इन्क्युबेशन सेंटर फॉर एंटरप्रेनर्स. परंतु तसं होताना दिसतंय का? किती उद्योग आत्तापर्यंत उभे केले, किती प्रोडक्ट्स तुम्ही तयार करून बाहेर विकलेले आहेत. तर ह्याचा थोडासा सगळ्या संस्थांनी, इंजिनिअरिंग कॉलेजेसनी आणि संलग्न संस्थांनी थोडासा विचार करून एक रोडमॅप तयार केला पाहिजे की जेणेकरून पुढच्या 10 वर्षात सांगलीमधून कमीत कमी 100 उद्योजक तयार होतील. तर ही उद्योजकीय मानसिकता तयार करणं इटसेल्फ इज अ लॉंग वे आणि ती हळूहळू तयार होत असते. उद्योग उभारणं हा एक भाग झाला आणि उद्योजकतेचा स्वतःमधला विकास करणं हा एक भाग झाला. बरोबर. या दोन्हीतला नेमका फरक कसा विश्लेषण करता येईल याचं? उद्योग उभा करण्यासाठी ज्या ज्या प्रिरिक्विजिट असतात किंवा ज्या ज्या गोष्टी गरजेच्या असतात त्यामध्ये मूलभूत आहे पैसा, यंत्र, मनुष्यबळ, मार्केट आणि व्यवस्थापन. ह्या 5 गोष्टी जर एकत्र आल्या, ज्याला आम्ही मनी, मार्केट, मेन, मशीन अँड मॅनेजमेंट असं नाव देतो, ह्या 5 Msवर कंपनी उभी करता येते. म्हणजे हे एकत्र आले की तुम्हाला शेड बांधता येतं, मशीन्स आणून ठेवता येतात, माणसं हायर करता येतात आणि एखादं प्रोडक्ट तयार करता येतं. हे सगळं पैसे देऊन सगळं जागेवर आणता येतं. पण व्यवसाय चालवणं हा एक वेगळा स्किल सेट असतो. कारण फक्त एखादी वस्तू तयार करणे म्हणजे व्यवसाय नाही आहे किंवा फक्त एखादी वस्तू विकणं म्हणजे व्यवसाय नाही आहे. ह्याला सर्वांगीण मदत लागते. इट्स अ कोलॅबोरेटिव्ह वर्किंग ऑफ अ टीम. कोलॅबोरेटिव्ह वर्किंग म्हणजे काय की तुम्हाला चांगलं मार्केटिंग पण करता आलं पाहिजे, तुम्हाला चांगलं फायनान्स पण सांभाळता आलं पाहिजे, तुम्हाला चांगलं मटेरियल प्रोड्यूस पण करता आलं पाहिजे, तुम्हाला कस्टमरकडनं रिकव्हरी पण करता आली पाहिजे, तुम्हाला लोकांचे पैसे वेळेवर द्यायची ताकद पण पाहिजे, तुम्हाला चांगली माणसं पण सांभाळता आली पाहिजेत. आणि हे सगळे गुण एका माणसामध्ये असणं थोडंसं अवघड असतं. त्याच्यामुळं जर तुम्हाला यशस्वी उद्योग करायचा असेल तर इट इज अ टीम वर्क. हे कोलॅबोरेटिव्ह वर्क असतं. ह्याच्यामध्ये कोणाची मालकी आहे हा पार्ट वेगळा, पण जो काही उद्योग तयार होतो तो एका समूहाचा उद्योग असतो. आणि जेव्हा समूह म्हणतो तेव्हा समूहाला एक बाइंडिंग फोर्स असतो.
तो बाइंडिंग फोर्स म्हणजे काय, की आपल्याला हे प्रोडक्ट जागतिक पटलावर ठेवायचं आहे, आपल्याला हा व्यवसाय पुढे न्यायचा आहे, हे जेव्हा टीमला वाटायला लागतं तेव्हा ती कंपनी ग्रो करते. पार्ट 1 जो आहे तो कंपनी उभी करणे, पार्ट 2 जो आहे ती कंपनीचं व्यवस्थापन करणे किंवा ती कंपनीला इच्छित उद्दिष्टापर्यंत घेऊन जाणे, असे त्याचे 2 भाग आहेत. तर मी असं म्हणेल की उद्योजकाचे 2 प्रकार आहेत. एक तर कंपल्सिव्ह उद्योजक आणि एक ॲस्पायरिंग उद्योजक. कंपल्सिव्ह उद्योजक म्हणजे कोणता, की त्याच्याकडनं पूर्वपारपासून आलेला व्यवसाय आहे, घरात एक मुलगा आहे आणि त्यांनी तो उद्योग पुढे चालवायचा आहे. कंपल्सिव्ह उद्योगातला हा एक पार्ट आहे. दुसरा कंपल्सिव्ह उद्योगातला पार्ट म्हणजे परिस्थितीमुळे तो उद्योगात आलाय, बऱ्याच वेळा नोकरी नाही मिळाली म्हणून किंवा घरच्यांचा बिझनेस कोण चालवणार म्हणून. तर दीज आर कंपल्सिव्ह एंटरप्रेनर्स. ॲस्पिरेशनल एंटरप्रेनर्स जे आहेत, दीज आर फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर्स. त्याचे स्वतःचे ॲस्पिरेशन घेऊन जेव्हा उद्योग तयार करतो, दीज आर द ॲस्पिरेशनल एंटरप्रेनर्स विच डू मच वेल दॅन कंपल्सिव्ह एंटरप्रेनर्स. म्हणजे ॲस्पिरेशनल उद्योजक जे आहेत हे खूप चांगलं काम करतात कंपल्सिव्ह एंटरप्रेनर्सपेक्षा, कारण कंपल्सिव्ह एंटरप्रेनर जे आहेत ते नाईलाज असतो ते काम करत असतात. म्हणून ॲस्पिरेशनल उद्योजक जे आहेत, महत्त्वाकांक्षी उद्योजक जे आहेत, त्यांचं यशस्वी होण्याचं प्रमाण जास्त असतं. आणि ती महत्त्वाकांक्षा त्यांच्या नॉलेजमुळे, त्यांच्या त्या प्रोजेक्टमधल्या इन्व्हॉल्वमेंटमुळे, त्यांच्या अनुभवामुळे आणि त्यांच्या ताकदीमुळे त्यांना ते महत्त्वाकांक्षा निर्माण होते की हा उद्योग आपण नक्की यशस्वी करू शकू. तर हे मूलभूत 2 प्रकार आहेत उद्योजकांचे. तर मी असं म्हणेल की उद्योगाच्या खूप साऱ्या संधी आहेत. आपल्याकडं कुशल मनुष्यबळ पण आहे, फक्त त्यांना योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन आणि योग्य संधी निवडण्याची गरज आहे. अनंत संधी आहेत. जग खूप छोटं झालेलं आहे. तुमचे इंजिनिअरिंग कॉलेजेस असो, तुमचे बाकीचे कॉलेजेस असो, त्यांनी सुद्धा उद्योगांचं इन्क्युबेशन सेंटर म्हणून काम करावं. उद्योजक होण्यासाठी, एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी कोणते गुण अंगी असणं आवश्यक आहे असं वाटतं, किंवा कोणता व्यक्ती एक चांगला उद्योजक बनू शकतो असं वाटतं? त्याची कल्पनाशक्ती खूप मोठी पाहिजे. म्हणजे ही शूड एबल टू थिंक आउट ऑफ द बॉक्स. त्याला मार्केटची मेक कळाली पाहिजे की कोणाला काय सेवा दिल्यानंतर, कोणाला काय प्रोडक्ट दिल्यानंतर, कोणाला काय वस्तू दिल्यानंतर त्याची व्हॅल्यू ॲडिशन होऊन आपल्याला फायदा होईल. त्याच्यामध्ये व्यावसायिक तर सगळे गुण पाहिजेतच. तो व्यवहारी पाहिजे, शिस्त पाहिजे, त्याच्या अंगी धाडस पाहिजे, कल्पकता पाहिजे, हे सगळं आहेच आहे. पण ह्याच्या उपर त्याच्यामध्ये इनोव्हेशन अँड मार्केट अंडरस्टँडिंग सगळ्यात जास्त पाहिजे. आज माझ्याकडं कौशल्य आहे एक वस्तू बनवायचं, पण ती वस्तूची बाजारात गरज आहे का, त्याची कॉम्पिटिशन किती आहे, त्या वस्तूमध्ये मी व्हॅल्यू ॲडिशन किती करणार आहे आणि ते सगळं करून मला पैसे किती मिळणार आहेत, हे जोपर्यंत निश्चित होत नाही किंवा ही कल्पकता, हे इनोव्हेशन जोपर्यंत त्या व्यक्तीत नसतं, तोपर्यंत बाकीच्या ह्या गुणांना फारसा वाव मिळत नाही. म्हणजे सचोटी पाहिजे, ऑनेस्ट पाहिजे, पण इनोव्हेटिव्ह असणं आणि हार्डवर्किंग असणं, ह्या त्याच्या मागच्या मूलभूत गुण आहेत. आता तुम्ही बरेचसे व्यावसायिक पाहिले असाल, सांगली किंवा मिरज किंवा कोल्हापूर या क्षेत्रात खूपशा फाउंड्रीज आहेत, खूपशा मशिनिंग सेंटर्स आहेत, खूपसे छोटे मोठे व्यावसायिक आहेत. पण पूर्ण प्रोडक्ट तयार करणारे किती लोक आहेत, तर अगदी बोटावर मोजण्या एवढे. म्हणजे काय झालं की म्हणजे 100 उद्योगामधले फक्त 2 किंवा 3 जर उद्योग एखादा प्रोडक्ट तयार करत असेल, तर बाकीचे सगळे सेवा उद्योग आहेत. भले त्यांनी मशीन घेतल्यात, पण त्या मशीन घेऊन ते दुसऱ्याला सेवा देत आहेत. त्यात नवनिर्मिती काही नाही आहे, त्यात इनोव्हेशन काही नाही आहे. त्यामुळे त्या सगळ्या व्यवसायांना फक्त मेहनताना मिळणार आहे. मेहनताना म्हणजे काय, काम केल्याचे पैसे मिळणार आहेत. आणि ज्या दिवशी त्यांच्या सप्लायरचं काम नसेल त्या दिवशी त्यांना काम मिळणार नाही, ही पण रिस्क आहे. पण जर आपलं स्वतःचं प्रोडक्ट असेल, आपलं स्वतःचं मार्केटिंग असेल, तर तो व्यवसाय खूप जास्त दिवस, खूप जास्त स्केलमध्ये चालू शकतो. आता तुम्ही शिस्त असणं गरजेचं आहे असा एक उल्लेख केला. सगळ्यात पहिले शिस्त असणं गरजेचं आहे. तर ही शिस्त अंगी बाणावी उद्योजकतेची किंवा व्यवसायाच्या दृष्टीनं असं म्हणू आपण, कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि कोणत्या गोष्टी टाळणं आवश्यक आहे असं वाटतं? आपण विचार केला तर चालण्या, बोलण्यात, वागण्यात, व्यवहारात आणि ॲक्शनमध्ये ही शिस्त असली पाहिजे. काय करायचं आणि काय नाही करायचं हे निश्चित पाहिजे.
या गोष्टीला आपण जेव्हा साईडलाईन करतो आणि आपण ऑपॉर्च्युनिस्ट बनतो तर हे लाँग रनमध्ये घातक असतं. शिस्त म्हणजे कोणताही एक नियम ठरवा, कोणत्याही एक व्हॅल्यूज ठरवा, तुमच्या कामाच्या व्हॅल्यूज ठरवा आणि त्याचं तुम्ही स्वतः पालन करा. आणि ही शिस्त कोणत्याही प्रकारची असू शकते, वेळेच्या बद्दलची असू शकते, व्यवहाराबद्दल असू शकते, कमिटमेंट्सबद्दल असू शकते, त्यानंतर लोकांशी किती वेळ द्यायचा ह्याच्याबद्दल शिस्त असू शकते, संपर्काबद्दल शिस्त असू शकते, मार्केटिंगबद्दल शिस्त असू शकते. काय करायचं आणि काय करायचं नाही हे आधी ठरवायचं आणि मग त्याच्यात उतरायचं. आता एक उद्योग किंवा व्यवसाय म्हणलं की मार्केटिंग हा त्यातला एक महत्त्वाचा ॲस्पेक्ट असतो. अगदी बरोबर आहे. बरेचदा असं दिसतं की एखादा उद्योजक व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीनं करतोय, त्यांचा उद्योग खूप चांगल्या पद्धतीनं उभा आहे, पण संवाद कौशल्य ज्याला आपण म्हणतो कम्युनिकेशन लोकांशी असणं, त्यात कुठेतरी ते कमी पडतात. तर यासाठी काही म्हणजे आवश्यक आहे त्यांनी करायला हवंय असं वाटतं. तुमचा प्रश्न खूप छान आहे. उद्योग जेव्हा विषय असतो तेव्हा उद्योग हा स्वयंरोजगार असू शकतो, उद्योग हा छोटी कंपनी म्हणजे मायक्रो एंटरप्राइज असू शकते, मीडियम एंटरप्राइज असू शकते आणि मोठी एंटरप्राइज असू शकतो. तर प्रत्येक क्षेत्राच्या मार्केटिंगच्या संकल्पना वेगवेगळ्या आहेत. जर स्वयंरोजगार असेल तर त्या माणसाचं कौशल्य हेच त्याचं मार्केटिंगचं साधन आहे, त्याला वेगळं मार्केटिंग करावं लागत नाही. तर आपल्या उद्योगाचं मार्केटिंग करायचं असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्याची सप्लाय चेन कुठपर्यंत जाते, आपला प्रोडक्शनचा स्केल काय आहे, मार्केटची नीड काय आहे, कॉम्पिटिटर ॲक्टिव्हिटी काय आहे आणि मग मी काय मार्केटिंग करायचं हे त्याच्यावर डिसिजन अवलंबून असतो. उदाहरणार्थ सांगलीमध्ये टोमॅटोचं उत्पन्न चांगलं होतं असं मी म्हणतो आणि तुम्हाला टोमॅटो सॉस बनवायची कला आहे, तर तुम्ही सगळं लायसन्स घेतलं, टोमॅटो सॉस बनवायचं ही सगळी यंत्रसामुग्री आणली, टोमॅटो सॉस तयार केलं, त्याची चव पण खूप छान आहे, पण ते तुम्हाला आता मार्केटमध्ये प्लेस करायचं आहे. सांगलीमध्ये समजा 1000 दुकानं आहेत, तर 1000 दुकानांमध्ये तुम्हाला जाणं शक्य आहे का? तर नाही आहे. तुम्ही काय म्हणाल की मला मार्केटिंगला माणूस पाहिजे, तर तो तुम्हाला मार्केटिंगला नको असतो, तो तुम्हाला सेलला माणूस पाहिजे असतो. तर सगळ्यात पहिला फरक कुठं जाणायचा की मार्केटिंग आणि सेल हे दोन वेगवेगळे पार्ट आहेत. मार्केटिंग म्हणजे एखाद्याला एखादी वस्तू विकत घ्यायला प्रवृत्त करणे आणि ॲक्च्युअल ती गोष्ट विकणे याला सेल म्हणतात. तर प्रवृत्त कसं करू शकतो, तर जाहिरातीमधून प्रवृत्त करू शकतो. आणि सेल कसं करू शकतो, तर आपण मटेरियल तिथं पोहोचतं करून तो सेल करू शकतो. तर आता मला सांगा की सांगलीमधल्या 1000 काउंटर्सला तुम्ही कसं प्रवृत्त करणार की तुम्ही माझं सॉस घ्या. तुम्ही जर दुकानांमध्ये गेला तर तो म्हणेल की माझ्याकडं किसान सॉस आहे, टेबल टॉप सॉस आहे वगैरे वगैरे सगळ्या सॉसची नावं गेली आणि आता तुम्ही पण हा घेऊन आलात तर तो तुमच्या प्रोडक्टला का हात लावेल. सगळं आपण गृहीत धरूया की पॅकिंग तुमचं छान आहे, चव पण छान आहे, लोकल प्रोडक्ट आहे, तर किती लोकांचं ॲक्सेप्टन्स येईल. तर मग अशा परिस्थितीत आपलं विपणन व्यवस्था कशी असावी. जेव्हा अशी परिस्थिती असते आणि खूप मोठे कॉम्पिटिटर असते तेव्हा इट्स अ कॉस्ट कॉम्पिटिशन की विकणाऱ्याला त्यातून काय फायदा होणार आहे आणि जर विकणाऱ्याला फायदा होत असेल तरच तो गोष्ट ती विकणार आहे. आणि त्याच्याबरोबर तुम्ही सेंटिमेंट पण सेल करू शकता की हा लोकल मेड प्रॉडक्ट आहे, हा आपला घरचा प्रॉडक्ट आहे किंवा हा प्रिझर्वेटिव्ह फ्री आहे, हा ताजा प्रोडक्ट आहे. तर हा कन्सेप्ट घेऊन आपण सेल करू शकतो. बट यू कॅनॉट मार्केट इन दॅट मॅनर. का? तर तुमचा स्केल खूप छोटा आहे. तर मार्केटिंग आणि सेल्स दोन पूर्ण वेगवेगळी क्षेत्र आहेत. जो आपला पूर्वीचा संकल्पना होती की माणूस जाणार, त्यांना सांगणार, त्याच्याकडं संवाद कौशल्य पाहिजे, ह्या गोष्टी आता मागं पडलेल्या आहेत. मी आज सांगलीमध्ये टोमॅटो सॉस बनवून मी टी व्हीवर जाहिरात दिली आणि ती सोलापूरमध्ये असेल आणि त्याला ती जाहिरात ऐकून त्यांनी जर म्हटलं की मला हा सॉस पाहिजे तर त्याला तो अवेलेबल होईल का? तुमच्या प्रोडक्टचं रीच तिथपर्यंत आहे का? तर त्याच्यामुळं आपल्या प्रोडक्टचं व्हॉल्यूमचा रीच कुठं आहे ते निश्चित करून आपल्याला त्याची मार्केटिंग स्ट्रॅटेजी ठरवावं लागते. ॲप्रोप्रिएट मार्केटिंग स्ट्रॅटेजी ठरवणे हे जास्त महत्त्वाचं असतं. शिवाय कमीत कमी वेळामध्ये प्रभावी आणि कमीत कमी पैशामध्ये. व्हॉट्सअपवर तुम्ही प्रमोट करा, तुम्ही तुमचे फ्लायर्स करा. पूर्वीच्या काळी पेपरच्या मध्ये आपण वेगवेगळे फ्लायर्स टाकून यायचे, पण आता थोडासा ट्रेंड बदललेला आहे. आता सकाळी उठलं की लोक मेसेज पाठवतात आणि 1,000-1,00,000 लोकांना तो मेसेज पोहोचतो आणि त्याचा हिट रेशिओ पण खूप जास्त आहे, रिस्पॉन्स रेशिओ पण जास्त आहे आणि ते आजचं साधन आहे. कदाचित 6 वर्षांनी अजून काहीतरी बदलेल. अल्टिमेट उद्देश आहे की उद्योग सक्षम तयार झाला पाहिजे,
स्ट्रॉंग झाला पाहिजे आणि तो ग्रो झाला पाहिजे. आता हे झालं मार्केटिंग बद्दल. दुसरा एक महत्वाचा मुद्दा भांडवलाचा येतो. मेन कॅपिटल असणं गरजेचं असतं. बरोबर आहे. मग यासाठी बऱ्याच जणांना लोनसाठी कसं डॉक्युमेंटेशन करावं किंवा त्यासाठी एक सिव्हिल स्कोअर मेंटेन करणं गरजेचं असतं. म्हणजे या सगळ्या टेक्निकल गोष्टी सुद्धा माहिती नसतात. मग या सगळ्या गोष्टी कशा हाताळायला हव्यात त्यांनी? जेव्हा एखाद्या उद्योगाची आयडिया आपण म्हणूयात आपल्या डोक्यात येते, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्या उद्योगाबद्दलची माहिती आपण गोळा करायला लागतो. आजकाल माहिती गोळा करण्यासाठी बरेच साधनं आहेत. यूट्यूब आहे, गुगल आहे. एखादा जुना उद्योजक असेल की ज्यांनी ह्या व्यवसायात काम केलेलं आहे, त्यानंतर एखादा प्रकल्प अहवाल आपण जो जिल्हा उद्योग केंद्र, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च अशा वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत त्यांच्याकडे, काही चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत ज्यांनी असे प्रोजेक्ट केलेले असतात त्यांच्याकडे, यांच्याकडनं आपण माहिती गोळा करत असतो. तर या सगळ्या माहितीचं पृथक्करण करून आपल्याला अंदाजे प्रकल्प अहवाल करावा लागेल असं कळतं. आता प्रकल्प अहवाल करतेवेळी शक्यतो चार्टर्ड अकाउंटंटकडे जातात आणि त्यांना आपण इन्फॉर्मेशन देतो की ही मशीन 1 लाख रुपयाला मिळाली, ह्याला रॉ मटेरियल एवढं लागेल, ह्याचं इन्व्हेस्टमेंट टोटल एवढी आहे, शेड एवढं आहे, लँड एवढी आहे, इलेक्ट्रिफिकेशनची कॉस्ट एवढी आहे, असं सगळं ते जे माहिती विचारतात ती सांगतो आणि ते अकाउंटिंगचं एक प्रोजेक्टचा रिपोर्ट बनवून देतात आपल्याला की असं केलं तर फायदा होईल, एवढ्याला तुम्हाला ब्रेक इव्हन येईल वगैरे वगैरे हे सगळं सांगतात. हे असून सुद्धा आपला स्वतःचा एक बिझनेस प्लॅन तयार करता आला पाहिजे. बिझनेस प्लॅन काय सांगतो की तुम्ही किती वस्तू तयार करू शकता, तुमची कॅपॅसिटी किती आहे, तुम्ही सेल किती करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टीचा टेक्निकल, कमर्शियल, इकॉनॉमिक, सोशल, त्यानंतर गव्हर्नमेंट ह्याची फिजिबिलिटी आहे का. तुम्हाला कुठंतरी हे सिद्ध करावं लागतं प्रत्येक लेवलला की तुमच्याकडं ते पोटेन्शियल आहे की तुम्ही एखादा प्रकल्प हातात जर घेतला तर तो तडीस न्याल. त्या प्रकल्पाचं तुम्हाला ज्ञान आहे, त्याचा तुम्हाला एक्सपर्टी आहे आणि तो तुम्ही प्रकल्प उभे करू शकता. किंवा तुम्हाला हे लोकांना पटवून द्यावं लागतं की मी हा जो प्रोजेक्ट करतो आहे तो यशस्वी होणारच आहे आणि त्यासाठी तुम्ही ह्याच्यामध्ये पैसे गुंतवा. याच्यासाठी बऱ्याचशा कंपन्या आहेत ज्या प्रकल्पाचा अभ्यास करून त्याच्या फायनान्सिंगची व्यवस्था करून देतात. तर तुम्ही अशा पण कंपन्यांकडे जाऊ शकता. जर तुमच्या प्रॉडक्टमध्ये, तुमच्या उद्योगामध्ये क्षमता असेल तर बँक, फायनान्शियल ऑर्गनायझेशन्स, इन्व्हेस्टर्स, एंजल इन्व्हेस्टर्स त्याच्यात गुंतवतील. पण किंवा मायक्रो एंटरप्राइज आहे किंवा मीडियम एंटरप्राइज आहे त्यांचे IPO पण येतात. IPO म्हणजे शेअर बाजार त्यांच्यासाठी पैसा उभा करतो जो की इंटरेस्ट फ्री मनी आहे. तर उद्योगासाठी फायनान्स उभं करणे याचे हजारो प्रकार आहेत, ह्याचे हजारो मार्ग आहेत. गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या स्कीम्स आहेत. तुम्ही जिल्हा उद्योग केंद्रात जा, तुम्ही बँकांमध्ये जा, तुम्ही गव्हर्नमेंटच्या साईट्सवर बघा. तुम्ही मला सांगितलं की सिबिलचा स्कोअरचं काय हे आहे, तर तुमची क्रेडिबिलिटी येते. बरं, तो स्कोअर चांगला असणं गरजेचं आहे का, तर ते पहिलं उत्तर होच आहे. बरोबर. म्हणून तुमच्या फायनान्शियल गरजेनुसार तुम्ही त्याचा मार्ग निवडू शकता जेणेकरून फायनान्शियल ऑर्गनायझेशन्स, इन्व्हेस्टर तुमच्या उद्योगात पैसे गुंतवतील. आता या संधी कशा ओळखायला यायला हव्यात उद्योगाच्या? आता जसं आपण म्हणतो की देव कशात शोधावा, सेम तसंच आहे. जर पाहिलं तर प्रत्येक गोष्टीत संधी आहेत. म्हणजे राईट फ्रॉम चप्पलपासून ते कॅपपर्यंत आणि सायकलपासून ते विमानापर्यंत, रॉकेटपर्यंत, त्यानंतर खाण्यापिण्याची तर तुम्ही पूर्ण मार्केटमध्ये रेलचेल पाहताच आहेत. कोणतंही दुकान, कोणतंही हे खाली नाही आहे. तर मार्केट हे खूप मोठं आहे. संधी प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. पण कॉम्पिटन्सी काय तुमची, एखादी गोष्ट निर्माण करायची, त्या कॉस्टमध्ये निर्माण करायची. माझं एखादं तंत्रज्ञान जे आहे ते एखादी वस्तू तयार करण्यात सगळ्यात स्वस्त आहे आणि त्यांनी सगळ्यात स्वस्त गोष्ट तयार होऊ शकते आणि जी खूप लोकांना उपयोगी होऊ शकते, तर ती संधी आहे. आज तुम्ही पाहिलं असेल की छोट्या छोट्या लेवलवर वडापावचे गाड्या दिसतील, पोळी भाजी केंद्र दिसतील. पण असा का विचार करत नाही की जसं मॅकडॉनल्ड्स, KFC किंवा सबवे जगभरात झालेत तसे आपले पण आउटलेट व्हावेत, आपली पण SOP व्हावी. आपल्याकडे पण 10,000पेक्षा 50,000पेक्षा लोक एकाच बॅनर खाली, एकाच सिस्टीम खाली राबावेत. अशी आपली इकोसिस्टम का तयार होऊ शकत नाही? तर हा थोडासा उद्योजकीय मानसिकतेचा प्रभाव आहे. कारण आपण खूप छोट्या स्केलवर विचार करतो की म्हणजे माझं पोट भरलं की विषय संपला. तर तो उद्योजक नाही होऊ शकत, तो स्वयंरोजगारीच होऊ शकतो.
की स्वतःला रोजगार मिळाला, 4 पैसे मिळाले, विषय संपला. तुम्ही 10 लोकांना काम देऊ शकले पाहिजेत, तुम्ही 100 लोकांना एम्प्लॉय करू शकले पाहिजेत, तुम्ही 1000 लोकांना सेवा देऊ शकले पाहिजेत, तरच त्याला उद्योजक म्हणायचं. संधी तुम्ही जर म्हणाल तर प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत संधी आहेत. आणि आपल्याला समाजाच्या, आपल्याला मार्केटच्या डिफिशियन्सीज कळायला पाहिजेत. आज गरज कशाची? तर उद्योजकीय मानसिकता जी आहे ती समाजातूनच निर्माण होणार आहे, त्याचा उपयोग समाजालाच होणार आहे आणि त्याचं फायदे पण समाजच घेणार आहे. पण सगळ्या उद्योगांनी एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे. म्हणजे बनवणाऱ्याचं उद्दिष्ट वेगळा, विकणाऱ्याचं उद्दिष्ट वेगळा. सगळ्यांना जेव्हा विन विन सिच्युएशन येईल तेव्हा ह्या आपल्या समूहाचा, आपल्या जिल्ह्याचा चांगला विकास होईल, उद्योजकीय विकास होईल असं मला वाटतं. थोडक्यात एक चेन मेंटेन राहायला हवी. एक चेन मेंटेन व्हायला पाहिजे. सेलर पण खुश झाला पाहिजे, जो शॉपकीपर आहे तो, जो मॅन्युफॅक्चरर आहे तो, जो त्याचा कन्झ्युमर आहे तो पण खुश झाला पाहिजे आणि सगळ्यांचा फायदा होईल असं काम केलं पाहिजे. वस्तू तयार करणं सोपं आहे, पण त्याची सेलेबल कॉस्ट तयार करणं हे सगळ्यात अवघड आहे. म्हणजे लोणचं तयार करणं सगळ्यात सोपं आहे, प्रत्येक गृहिणीला लोणचं करता येतं, पण ते त्या कॉस्टमध्ये तयार झालं पाहिजे जेणेकरून उत्पादन करणाऱ्याला पण फायदा झाला पाहिजे, विकणाऱ्याला पण फायदा झाला पाहिजे आणि घेणाऱ्याला पण फायदा झाला पाहिजे. तुम्ही किती भारी वस्तू बनवली त्याला काही अर्थ नाही, ती सेलेबल असेल तरच विकली जाणार आहे. आणि मनी शुड बी सर्क्युलेट. मनी शुड बी सर्क्युलेटेड अमंग अवरसेल्फ. सर, या उद्योगधंद्यांचं वर्गीकरण किती प्रकारे होऊ शकतं आणि किंवा सफल व्यवसाय असं आपण कधी म्हणू शकतो किंवा कसा ओळखावा तो? ज्या व्यवसायाचं देणं काही नसेल, येणं व्यवस्थित असेल आणि पैसे सर्क्युलेटिंग असतील तर तो सफल व्यवसाय. म्हणजे आपल्या गाठीला 4 पैसे राहिले आणि ते सगळं सर्क्युलेशन छान चाललं म्हणजे व्यवसाय छान चालला. दुसरा, तुम्ही जे म्हणलं की उद्योगाचं वर्गीकरण कसं आहे, तर सगळ्यात पहिला जो आहे तो निर्मिती उद्योग. निर्मिती उद्योग म्हणजे कोणती वस्तू निर्माण करणे, एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करणे, लोखंडापासून एखादं कास्टिंग करणे, हा निर्मिती उद्योग झाला. त्यानंतर सेवा उद्योग. सेवा उद्योग म्हणजे फक्त तुम्ही सेवा देतायत. आणि तिसरं जो आहे तो व्यापार उद्योग. व्यापार म्हणजे ट्रेडिंग, म्हणजे इकडून माल घ्यायचा आणि तिकडे विकायचा. हे उद्योगांचं 3 लेवलला वर्गीकरण होतं. तर याच्यामध्ये सेवा उद्योग आणि व्यापार याला लिमिटेशन याकरता आहेत की याला फायनान्सिंगचे कन्स्ट्रेंट असतात. म्हणजे काय, व्यापाराला सगळ्यात कमी फायनान्सिंग मिळतं, कारण काय की त्याची कॉस्ट जी आहे 80% कॉस्ट जी आहे ती त्याची परचेस कॉस्ट असते आणि 20% त्याचा मार्जिन ठेवून तो विकत असतो. तर त्याच्यामुळे त्याचं 80% कॅपिटल जे आहे ते फ्लोटिंग कॅपिटल राहतं. आणि ह्याच्यासाठी बऱ्याचशा फायनान्शियल कंपन्या ज्या आहेत त्या लोन कम्पॅरेटिव्ह कमी देतात. सेवा उद्योगमध्ये तुमचे ॲसेट्स असतील तर त्या ॲसेट्ससाठी तुम्हाला लोन मिळू शकतं. आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तुम्ही जर वस्तू निर्माण करत असाल तर तुमच्या पूर्ण प्रोजेक्टसाठी चांगलं फायनान्सिंग होऊ शकतं. अच्छा सर, आजच्या उद्योजकांसमोरची आव्हानं काय आहेत असं वाटतं? स्वतःचं काहीतरी इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट काढणे आणि ते बाजारात पाठवणे. तर इनोव्हेशन अँड फायनान्स आर द मोस्ट इम्पॉर्टंट चॅलेंजेस फेस्ड बाय एंटरप्रेनर्स. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या स्वतःसाठी काम करायला लागाल, तुमचं प्रोडक्ट तुम्ही स्वतः तयार करायला लागाल, तुमचं फायनल प्रोडक्टची किंमत जेव्हा तुम्ही डिसाईड करू शकाल, त्यावेळेस आपली बाकीची आव्हानं सगळी कमी होतील. आणि फक्त तुकड्या तुकड्यात काम न करता स्वतःचं पूर्ण प्रोडक्ट जेव्हा तुम्ही द्याल तेव्हा आणि तेव्हाच तुम्ही मार्केटवर कंट्रोल घेऊ शकाल. कारण आपण जेव्हा फक्त दुसऱ्यासाठी काम करतो, ज्याला आपण सब कॉन्ट्रॅक्टिंग म्हणूयात, तर त्याच्यामध्ये फक्त आपल्याला लेबर कॉस्ट मिळत असते. त्यातून जी एक्सपोनेन्शियल ग्रोथ व्हायला पाहिजे ती होत नाही. आणि ती ग्रोथ न झाल्यामुळे आपण आपल्या बिझनेसचं स्केलअप करू शकत नाही. या उद्योग व्यवसायाच्या दृष्टीनं जर तरुणांना काही आवाहन करायचं असेल तर काय कराल? काही नाही, बिंदास उद्योगात पडा. अर्लियर द बेटर. 21व्या वर्षी पडा, 25 वर्षापर्यंत तुम्हाला कळेल की ते तुम्ही करू शकता की नाही. तर त्याच्यामुळं अर्लियर बेटर. फेल फास्ट. तुम्हाला कळू द्यात की काय करू शकतो आणि काय नाही करू शकत. तुम्ही स्वतःच्या कॅपॅसिटी ओळखा, रिस्क घ्या आणि इनोव्हेटिव्ह व्हा. खूप कष्ट करा, तुम्हाला यश नक्की येईल. जगाची चाकरी करण्यापेक्षा तुम्ही जर स्वतःचं प्रोडक्ट तयार करून गेलं तर तुम्हाला जगात सगळ्यात जास्त मान आहे. येस सर, आज इथं येऊन तुम्ही केलेल्या या सगळ्या मार्गदर्शनासाठी आकाशवाणीकडून मी तुमचे आभार मानते आणि धन्यवाद देते. धन्यवाद.